आणि आजचा जो विषय आहे, तो विषय खरं तर मृत्यूचाच आहे. आणि आपली ही जी काही प्रवचन मालिका आहे, त्या प्रवचन मालिकेमध्ये आपण जे काही अनुयायी पाहत आहोत, त्याच्यामध्ये मग काही सुरुवातीला आपण जे बुद्धाचे पुरुष अनुयायी होते, त्यांचा आपण विचार केला आणि नंतर मला असं वाटलं, की आपण आलटून-पालटून म्हणजे एका रविवारी जर आपण पुरुष घेतला अनुयायी, तर पुढच्या रविवारी आपण महिला अनुयायी घ्या आणि म्हणून त्याच्यातून मग महाप्रजापती गौतमी, त्याच्यानंतर विशाखा, पटाचारा अशा महिला आणि आज जो दिवस आपण बघत आहोत, तो किस्सा गौतमीचा आहे. आणि ज्या पद्धतीनं रत्नध्वज यांनी सांगितलं, की किस्सा गौतमीचा हा जो किस्सा आहे, तो अतिशय मोठा दुःखद आहे. जसा पटाचाराचा आपण पाहिला. पटाचाराच्या जीवनामध्ये अत्यंत असं म्हणू, की दुःखाची परिसीमा गाठलेली होती. म्हणजे तिचे 2 मुलं, पती, नंतर इकडं आई-वडील, भाऊ, मग सगळं आकाशच कोसळलं होतं, दुःखाचं आकाश. आणि आजचा विषय सुद्धा तसाच आहे. किस्सा गौतमी याविषयी आपण अनेकदा ऐकलेलं आहे. अनेकदा आपण किस्सा गौतमीविषयी ऐकलेला आहे, वाचलेला आहे, प्रवचनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून. तर आज आपण पुन्हा एकदा हे बुद्धाचे जे अतिशय महान अनुयायी आहोत, त्यांच्या चरित्राविषयी बघणार आहोत. तर सर्वांचं स्वागत करतो. सर्वांनी कुशल, क्षेम आणि दक्ष राहा अशी विनंती करतो. तर आपण पुढे जाऊया आता. तर श्रावस्ती आपल्याला माहीत आहे सातत्यानं श्रावस्तीचा उल्लेख येतो. आणि या श्रावस्तीमध्ये आता श्रावस्ती खूप मोठी नगरी आहे खरं तर. तिथं अनेक प्रकारचे माणसं आहेत. श्रेष्ठी आहेत, उमराव आहेत, मोठे-मोठे धनपती आहेत, वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, कलाकार आहेत, शिल्पी आहेत, व्यापारी आहेत, व्यवसायी आहेत, सेवक आहेत, वेगवेगळ्या समुदायाचे लोक आहेत. आणि या वेगवेगळ्या समुदायाच्या त्या श्रावस्तीमध्ये एक अस्पृश्य कुटुंब सुद्धा होतं. आणि अतिशय गरीब अवस्थेमध्ये. आता अस्पृश्य म्हटलं की आपल्याला माहीत आहे की तो गावाच्या बाहेर राहतो म्हणा किंवा अतिशय कुठला व्यवसाय नाही, व्यापार नाही, खाण्यापिण्याचं साधन नाही. अशा गरीब आणि निर्धन एका अस्पृश्य कुटुंबामध्ये एका बालिकेनं जन्म घेतला. आता ही बालिका जरी अस्पृश्य होती तरी अतिशय सुंदर होती. गोरीपान होती. आणि तिचं ते सौंदर्य पाहून आणि तिचं जे काही लहानपणी तिचं जे काही व्यक्तिमत्व होतं, अतिशय चपळ होती, अतिशय मोठं चंचल होती. लहानपणी जसे सगळेच बालकं असतात तशा पद्धतीने तिचा जन्म झाला होता. आणि म्हणून तिचं नाव तिष्य गौतमी ठेवण्यात आलं. तिष्य गौतमी. पण पुढं काय झालं? पुढं ही गौतमी नावाची तिष्य गौतमी नावाची जी मुलगी आहे, पुढं मोठी झाली आणि मग मोठी झाल्यानंतर तिचं शरीर बांधा जो आपण म्हणतो, शरीरयष्टी, ती किडकिडतच राहिली. म्हणजे गवताच्या पात्यासारखं. गवताचं पातं जसं आपण कृश म्हणतो. कृषी गवत आपण कधी म्हणतो. हं. तर अशा या गवताच्या पातीच्या सारखी ती सडपातळ राहिली, सडसडीत राहिली. आणि म्हणून आता खरं नाव आपण कधी-कधी आपण आपल्या मुलाचं पण ठेवतो. खूप चांगले-चांगले नावं ठेवतो आपण. शाळेमध्ये सुंदर नाव टाकावं किंवा घरातलं वेगवेगळे असे नावं 2-3 नावं टाकतात. पण घरामध्ये बोलवता मात्र आपण मग बंड्या म्हणतो किंवा बबली म्हणतो, काहीतरी चिंटू म्हणतो.
आणि असं म्हणता मग काय होतं ते खरं नाव बाजूलाच राहतं एखाद्याचं आणि मग त्याला बबली असेल, बंटी असेल, अ, चिकू असेल, गोलू असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण काय करतो, मुलांचे घरामध्ये. आता हिचं व्यक्तिमत्व सडपातळ असल्यामुळं, कृषा गवतासारखं असल्यामुळं तिचं नाव कृषा गौतमी झालं. कृषा म्हणायची तिला. आणि मग कृषाचं जे काही सरळ-सरळ आपण जसं नाव म्हणतो तसं ते किसा गौतमी झालं. असं त्या नावाबद्दलचा इतिहास आहे. तिचं खरं नाव तिष्य गौतमी. नंतर तिच्या नावारूपानुसार, तिच्या शरीरयष्टीनुसार तिला कृषा म्हणण्यात आलं आणि कृषा शब्द थोडासा अवघड असल्यामुळं मग तिचं किसा हे नाव झालं. म्हणजे सहज किसा गौतमी. कुठली गौतमी? तर किसा गौतमी. दुसरं एक असा आपण संदर्भ लावू शकतो, की श्रावस्तीमध्ये अनेक गौतमी राहू शकतात. जसं प्रजापती गौतमी आपण म्हणतो. अशा अनेक गौतमी असल्यानंतर मग अशा विशिष्ट कुठल्यातरी नावानं, कुठली गौतमी? तर ती नाही का किडकिडीत, सडपातळ आहे बघा ती, कृष आहे ती. अशा पद्धतीनं मग तिचं नाव कृषा गौतमी किंवा किसा गौतमी पडलं. आता ही त्या नावाची कथा आहे. आणि केवळ तिथंच नाही तर पुढं जे काही बुद्धाच्या संपर्कात आली आणि बुद्धाच्या संपर्कात येऊन ती अजरामर झाली. 2564 वर्षे होत आहेत. पण या सगळ्या अखंड अगणित अशा वर्षामध्ये सुद्धा किसा गौतमीचं नाव इतिहासामध्ये अजरामर आहे. आज अनेक कथा आपण ज्या पाहतो, ज्या फेमस कथा आहेत बुद्ध धर्मामध्ये, त्या फेमस कथामध्ये किसा गौतमीचा उल्लेख सातत्यानं आपल्याला आणि म्हणून ही अस्पृश्य समाजामध्ये जन्मलेली किसा गौतमी, कृषा गौतमी, तिस्स गौतमी अतिशय मोठं तिचं नावलौकिक झालं. आता ती कथा कशी झाली आपण पाहूया. आता अस्पृश्य कुटुंबामध्ये जरी जी किसा गौतमी जन्मलेली असली, तरी अतिशय रूपवान होती, सुंदर होती. आणि मग यामुळं काय झालं, ते पुढे मग लग्नाच्या वयाची झाली आणि तिचं लग्न तिच्या सुंदरतेमुळं म्हणा, तिचं काय कुशल कर्म, संचित जे काही पुण्यकर्म असेल त्याच्या बळावर म्हणा, तिचा विवाह एका संपन्न कुटुंबामध्ये होतो. अतिशय प्रेम करणारा पती तिला मिळतो आणि पती प्रेमळ मिळाल्यामुळं ती खूप आनंदात असते. आता याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं, की त्या काळामध्ये जरी जातीयता असली, बुद्धाच्या काळामध्ये जरी जातीयता असली, वेगवेगळ्या समुदाय असले, अस्पृश्यता जरी असली, सुनीत नावाचा भंगी आपल्याला माहीत आहे. सोपाक नावाचा अस्पृश्य माहीत आहे. हे जरी त्या काळामध्ये असले तरी नंतर म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये किंवा 4थ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्यामध्ये जी अस्पृश्यता निर्माण करण्यात आली आणि विशेषतः पेशवाईमध्ये जे अस्पृश्यतेचं अतिशय मोठं पालन करण्यात आलं, त्या प्रमाणामध्ये बुद्धकालीन अस्पृश्यता तेवढी जाचक नव्हती. पण ती व्यवस्था होती हे मात्र आपल्याला माहीत आहे आणि ती अस्पृश्यता म्हणजे अ, झाडून काढणे काम, कचरा काढणे, मैला काढणे, जे गुरंढोरं आपण ते हे सगळे काम होते. परंतु पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर जी अस्पृश्यता लादण्यात आली कायद्यानं. पुष्यमित्र शुंगाचा काळ आपण यासाठी सातत्यानं करतो, कारण पुष्यमित्र शुंगानं मौर्य घराण्याचा निःपात केला आणि केवळ राजेशाही नष्ट केली नाही, तर तिथं धर्मावर आधारित कायदा निर्माण केला. आपण त्याला मनुस्मृती म्हणतो. हे जे सर्व जे घडलेलं आहे, हे जवळपास इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये, इसवी सनाच्या पूर्व शतकामध्ये झालेलं आहे. आणि गुप्त काळामध्ये इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये तर अगदी त्याला काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. आणि पेशवाईमध्ये आपण पेशवाईचा अंत म्हणतो 1818 ला झाला. मग पेशवाईमध्ये त्याचं अतिशय मोठं उग्र स्वरूप भारतानं पाहिलेलं. आता अस्पृश्य मुलगी अतिशय सुंदर एका चांगल्या घराण्यामध्ये, सदन घराण्यामध्ये तिचं लग्न होतं. खूप आनंदामध्ये तिला वाटतं, की खूप माझं जरी मी आता गरिबीमध्ये दिवस काढले, दरिद्री अवस्थेमध्ये जीवन काढलं, तरी मात्र आता मला चांगल्या कुटुंबात माझं लग्न. आता 9 दिवस नवरीचे असं म्हण आहे.
नवरा प्रेमळ असतो त्याच्याबद्दलचा काही प्रश्न नाही. परंतु घरातले जे काही नणंद आहेत, सासू आहेत, बाकीच्या महिला आहेत, यांनी मात्र मग तिचा छळ सुरू केला. एक तर कनिष्ठ जातीची, निम्न जातीची, गरिबी आणि आता त्या नवऱ्या मुलाला ती आवडली होती, त्याने लग्न करून आणलं होतं, परंतु घरच्या महिलांना हे काही सहन झालं नाही. आणि मग हे नंदा असतील किंवा ह्या सासू यांनी मग तिचा छळ सुरू केला. तिच्या गरिबीवरून, तिच्या जातीवरून, तिच्या सगळ्या ह्याच्यावरून तिला उठता-बसता तिला नावं ठेवण्याचे प्रकार सुरू झाले. खोचक बोलण्याचे प्रकार सुरू झाले. कुचकं बोलणं आपण ज्याला म्हणतो, टोचून बोलणं म्हणतो. अशा प्रकारचे अतिशय मोठे प्रकार तिच्या वाट्याला येऊ लागले. ती अतिशय मोठी त्रस्त झाली. दुःखामध्ये तिला वाटलं की पती प्रेमळ आहे ठीक आहे, परंतु ज्यांच्या सोबत माझं सगळं दिवस जातो, त्या दिवसभरामध्ये मला अनेक प्रकारच्या या बोलणं ऐकून घ्यावं लागतं, टोचणं ऐकून घ्यावं लागतं. पण पर्याय नव्हता आता. पण पती माझ्यावर प्रेम करतो. पतीचा माझ्यावर विश्वास आहे. पती माझ्याशी सोबत खूप चांगला राहतो. या एका विश्वासाखातर ती त्या घरामध्ये राहिली. सुरुवातीला तर खूप मोठा आनंद झाला होता, की आता माझी गरिबी गेली. माझं सगळं जे काही दुःख होतं ह्याच्यातलं ते सगळं आता पूर्वाश्रमातला माझा जन्म दुःखातला गेला आता. आता मला पोटभर खाता येईल. चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल. अशा प्रकारच्या विचाराने ती अतिशय मोठी प्रसन्न आणि अतिशय आनंदी होती. पण हे खोचक बोलण्यामुळं, टोचून बोलण्यामुळं तिला ते आता खाल्लेलं अंगाला लागत नव्हतं. सातत्यानं ती तिच्यामध्ये तिच्याबद्दलची घृणा, तिच्याबद्दलचा तिरस्कार आणि म्हणून म्हणतात, की उपाशी राहिलेलं चांगलं आहे. म्हणजे कधी-कधी आपण घरामध्ये प्रेम असेल, घरामध्ये चांगलं वातावरण असेल आणि खायला काही नसेल तरी आपण त्या भुकेची आपल्याला तेवढी तीव्रता जाणवत नाही. पण घरामध्ये सगळंच आहे. खाण्यासाठी पंचपक्वान्न आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, परंतु घरातलं वातावरण जर चांगलं नसेल आणि म्हणून हे जे पुरुषी सत्ताक आपण म्हणतो म्हणजे पुरुष सत्ताक भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष सत्ताक पद्धतीला खूप मोठं महत्वाचं स्थान आहे. पुरुषांना अतिशय मोठे कायदे केले. पुरुषांनी अतिशय मोठं स्त्रीला दडपण्याचं काम केलं. पण दुसरं एक वास्तव असंच आहे बंधू आणि भगिनी, की या पुरुष सत्ताक पद्धतीला वहन करण्याचं, त्याला जतन करण्याचं आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम महिला वर्गांनी केलेलं आहे. सासू कोण असते? सासू स्त्रीच असते. नणंद कोण असते? नणंद सुद्धा स्त्रीच असते. आणि म्हणून पुरुषांनी जरी ही व्यवस्था निर्माण केली, तरी त्याला संरक्षण आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे स्त्रियांनी केलेलं आहे. म्हणजे स्त्रीचा, एखाद्या सुनेचा जेवढा जाच एखादी सासू करते, नणंद करते, तेवढा तिचा पतीही करत नाही. पतीला एकदा राग आला तर तो मारू शकतो, तिला बोलू शकतो, काही मारझोड करू शकतो. परंतु सातत्यानं जे बोलणं असतं, अगदी बोचणे आपण ज्याला म्हणतो, कुचकं बोलणं म्हणतो, टोचून बोलणं म्हणतो. तुझ्या माहेरचे तसेच आहे, तुझ्या माहेरचं असंच आहे. तुला हे शिकवलं का? आणि काय दिलं लग्नामध्ये? एवढ्या मोठी घरची म्हणते, एवढं म्हणते. आता ही तर गरिबी होती. त्याच्यावरूनही तिला बोलण्यात आलं, की तू इतकी नीच जातीतली असताना सुद्धा आणि गरीब असताना सुद्धा आमच्या मुलांनी तुला स्वीकारलं. आता हे सगळं चालू असताना 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले. किसा गौतमीला मूल होत नाही. आणि म्हणून पुन्हा दुःखाचा जो दुसरा पाढा म्हणतो आपण, डिग्री आपण ज्याला म्हणतो, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. हिला मूल होत नाही म्हणून मग पुन्हा एकदा घरच्या महिलांचं, सासू आणि नणंदाचं खूप मोठं तिला बोलणं खावं लागलं. ही पांढऱ्या पायाचीच आहे. हिच्या भाग्यातच सुख नव्हतं आणि आम्हालाही सुख द्यायचं नव्हतं.
करायचं असतं तिकडंच कुठेतरी लग्न करायचं असतं. आमच्या घराला आमच्याच वाट्याला का आली? अशा अनेक प्रकारच्या अ, घृणास्पद, तिरस्कारपद बोलणं तिच्या वाट्याला. बंधू आणि भगिनींनो, हा एक अतिशय मोठा सामाजिक प्रश्न आहे. बुद्धाच्या काळात पण होतं, स्त्रियांच्या त्या संदर्भात होता आणि आजही तीच समस्या तशीच भीषण स्वरूपामध्ये आहे. हे बौद्ध लोकांनी मात्र समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे, की म्हणजे एका संस्कृतीनं, ब्राह्मणी संस्कृतीनं, हिंदू संस्कृतीनं हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीयांच्या मनामध्ये रुजवलेलं आहे, की स्त्रीचं पूर्णत्व म्हणजे तिचं बाळंतपण किंवा तिचं पुत्रत्व. त्याच्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रकारची अतिशय मोठी एक विघातक विचार किंवा संस्कृती भारतानं रुजवली. आणि जी जन्म घालते तिला देवीचं स्वरूप देऊन देवीची पूजा केली. म्हणजे देवीचं रूप देऊन एखादी महिला पुत्र देते किंवा कन्या जन्माला घालते, तिला देवीचं स्वरूप दिलं जातं. आणि ज्या महिलांना ही क्षमता नाही, काही आपल्याला माहीत आहे की पुरुषामध्ये प्रश्न असतात, महिलांमध्ये प्रश्न असतात. परंतु भारतीय समाजानं प्राचीन काळातला असेल किंवा आधुनिक काळातला असेल, या समाजानं केवळ आणि केवळ स्त्रीला गृहीत धरलेलं आहे. जन्म घालण्याची वृत्ती ही केवळ स्त्रीची आहे, अशा प्रकारची आणि स्त्रीनं जन्म घातला तरच ती देवी किंवा ती एक स्त्री म्हणून स्वीकारण्याचं अतिशय मोठं हे कृष्ण नीती भारतानं आतापर्यंत जपलेली आहे. आपण बौद्धांनी हे हाणून पाडलं पाहिजे, की एखाद्या स्त्रीला जरी तिला पुत्र झाला नाही, तिला मूल झालं नाही, तरी ती तेवढीच स्त्री सन्मानास पात्र असते. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंचं जेवढं योगदान आहे, म्हणजे ती निपुत्रिक होती. तिला स्वतःचा पुत्र नव्हता, परंतु तिनं समाजातल्या सगळ्या मुलांना स्वतःची मुलं मानली. हे अतिशय मोठं कार्य आहे. म्हणजे एखादी आई आपल्या एकुलत्या एक मुलाला सांभाळेल, पण त्याला विकास करेल, त्याचं सगळं पालन-पोषण करेल, तिला शिकवेल, त्याला मोठं करेल, त्याला सगळं करेल. ते तिचं कर्तव्यच आहे. पण एखाद्या स्त्रीला स्वतःचा पोटचा मुलगा नाही, मूल नाही, परंतु असंख्य बालकांचा ती सांभाळ करते. अनाथ आश्रम काढले तिने. दुष्काळामध्ये अन्नछत्र काढली मुलांसाठी, मुलींसाठी. शाळा काढल्या. ज्या विधवा स्त्रिया होत्या त्यांची बाळंतपण केली, त्यांचा सांभाळ केला. आणि म्हणून ही जी संस्कृती आहे, जी स्त्रीला अतिशय मोठं दुय्यम स्थान दिलेलं आहे. स्त्रीला अतिशय मोठं म्हणजे नरकाचं द्वार म्हटलेलं आहे मनुस्मृतीमध्ये. दासानं तर म्हटलेलं आहे, मी मागे पण बोललेलो आहे. तर हे महिलांचा सन्मान देण्याचं काम आणि महिलांना अतिशय तुच्छ समजण्याचं काम. हे बौद्धांनी हे आपल्याला आपल्याला शिकता आलं पाहिजे, की बुद्धानं काय सांगितलेलं आहे. आपण जे म्हणतो, की समानतेचा जो उद्गात आहे, बुद्ध त्यांनी समानता अतिशय मोठ्या आपल्या मानवी जीवनामध्ये अतिशय मोठं मानलेलं आहे. आणि म्हणून आपले सगळे महापुरुष महात्मा फुले हे स्त्रियांसाठी लढले. स्त्रियांचं जे काही म्हणजे जे वैधव्य यायचं त्यांचं विधवा व्हायच्या, त्यांचं जे अ, मुंडन करायची प्रथा जी होती, सती चालू होती. सतीच्या चालीच्या विरोधात महात्मा फुले लढले. त्यांचं जे मुंडन करायचे म्हणजे विधवा झाली की तिचं केश ओपन करायचे. या सगळ्या प्रथांच्या विरोधामध्ये आणि मग अशा या ब्राह्मणी विधवांच्या घरामध्ये अत्याचार व्हायचे, त्या जीव देण्यासाठी बाहेर पडायच्या. विहिरीमध्ये जीव द्यायच्या. त्यांना आपल्या घरामध्ये आसरा दिला.
जाहिराती काढल्या. जाहिराती स्टेशनला लावल्या, बस स्टँडला लावल्या. की पाण्यापासून जर तुम्हाला काळ्या पाण्याच्या शिक्षेपासून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल, तर इथे येऊन तुम्ही सुरक्षित बाळंतन करा. बाबासाहेबांनी हाच किस्सा पुढे घटनेच्या माध्यमातून समानतेचं तत्व सांगण्याचा मुद्दा असाच आहे, की स्त्री जन्म देत असेल तर ती देवी आहे, तिचा सन्मान केला जातो, तिच्या पूजा केली जाते, तिला मान-सन्मान केला जातो आणि ज्या स्त्रीच्या वाट्याला हे निपुत्रिकपण येतं, तिचा छळ केला जातो. तिला पांढऱ्या पायाची, तिला वेगवेगळे शब्दप्रयोग वापरले जातात. बौद्ध लोकांनी हे तत्व मोडून काढलं पाहिजे. आपल्या महापुरुषांनी हे मोडून काढलं पाहिजे. स्त्री कोणीही असो मग, तिला आपल्याला सन्मान देता आला पाहिजे. आणि म्हणून किसा गौतमीला तो छळ तिच्या घरामधून होऊ लागला. ती अतिशय दुःखी कुष्टी झाली. काय करावं आता? एक तर पूर्वीपासून मी अस्पृश्य समाजातली, गरीब कुटुंबातली, माझ्या नवऱ्याला मी आवडले, मी लग्न करून आणलं, पण घरातला हा त्रास आणि मूल होत नाही हा दुसरा त्रास. अशा या त्रासामध्ये तिचे दिवस कंटत असताना मग कुठला मान-सन्मान नाही, छळ तिचा सुरू झाला आणि मग 2 वर्षानंतर, हे काही 2-3 वर्षानंतर मग तिला दिवस गेले. आणि मग पुन्हा एकदा घरच्या घरच्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ही पण खूप सुखावली. म्हणजे हे हे संस्कृतीचं अतिशय मोठं हे आहे. आणि मग तिचं संरक्षण, तिचा सांभाळ, तिला जे लागलं ते आता तिच्यासाठी नव्हे, तर तिच्यामध्ये जो गर्भ वाढत आहे त्याच्यासाठी. आणि मग 9 महिन्यानंतर जन्म होतो मुलाचा. अतिशय गोंडस बाळ जन्माला येतं. आता किसा गौतमीच्या लक्षात आलं, की जोपर्यंत मी निपुत्रिक होते तोपर्यंत माझा छळ झाला, पण या मुलानं माझा छळ थांबवला. म्हणजे दिवस गेल्यानंतरचे जे दिवस तिच्या जीवनात पालटले, दुःख निघून गेलं. तिची विचारपूस होऊ लागली. खाल्लं का नाही? झोपलं का नाही? हे करू नको, ते करू नको. मुलाचा जन्म झाला. सुंदर बालक ते तेव्हा अतिशय मोठं आणि या सगळ्याचा परिणाम तिच्यापासून दुःख कोसो दूर गेलं. ती आनंदामध्ये राहू लागली. आणि मग दिवस जात राहिले. बालक मोठं होऊ लागलं हळू-हळू. पाळण्यातून खाली आलं. खाली मग मोठा झाला तो रांगू लागला. 5-6 महिन्याचा असताना रांगू लागला. आणि असे दिवस खूप आनंदामध्ये किस्सा गौतमीचे. आणि मग असंच बालकाचा विकास होता होता. मग तो पायावर उभा राहू लागला. दुडू चालू लागला. आणि या सगळ्या सुखामध्ये, आनंदामध्ये असताना वर्षभराचा तो झाला. वर्षभरामध्ये मुलगा चालायला लागतो, दुडू पळायला लागतो. आणि या सगळ्या तिच्या या या बालकाच्या अवतीभोवती सगळं कुटुंब अतिशय मोठं सुखामध्ये, आनंदामध्ये दिवस गेले. आता हिला वाटलं माझ्या जीवनातून सगळ्या दुःखाचा आता निपटारा झालेला आहे. आता दुःख मला स्पर्श करू शकत नाही. बंधू आणि भगिनींनो, किस्सा गौतमीची कथा हे दुःख कायमस्वरूपी नसतं आणि सुख देखील कायमस्वरूपी नसते. हे सांगण्याचं अतिशय मोठी कथा आहे. ज्याला कळालं, तो या जीवनाच्या भवसागरातून, दुःखसागरातून तो निसटतो असं म्हणतात. ज्याला कळालं नाही त्या दुःखामध्ये वारंवार एक दुःख गेलं दुसरं येतं, दुसरं गेलं तिसरं येतं. आणि म्हणून बुद्धाचा धम्म केवळ
आपण जे म्हणतो ना, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व सांगितलं, न्याय सांगितला. हे आहेच आहे. सामाजिक बुद्धानं सामाजिक संदेश दिलेलाच आहे. अहिंसा सांगितलेलंच आहे. समता सांगितली, बंधुता सांगितली, स्वातंत्र्य सांगितलं, न्याय सांगितला, अहिंसा सांगितली, सगळं सांगितलं. पण सगळ्यात महत्त्वाचा बुद्धानं जो संदेश दिला, की हे मन जे सुख आणि दुःखामध्ये जे सारखं विचलित होत राहतं. एक घटना आपल्याला दुःखामध्ये टाकते, दुसरी घटना सुखात किंवा आनंदात टाकते. आणि म्हणून या दोन्ही प्रसंगामध्ये जर आपल्याला स्वतःचं चित्त सांभाळता आलं, तर त्याला तर स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. हे जर आपल्याला शिकता आलं, तर जीवनात अतिशय मोठे दुःखाचे प्रसंग आले किंवा जीवनामध्ये अतिशय मोठे सुखाचे प्रसंग आले, तरी आपलं चित्त विचलित होता कामा नये. ही जीवन जगण्याची कला आहे. बुद्धानं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनातला महत्त्वाचा भाग सांगितला, की दुःख या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याच्यातला कोणी सुटला नाही. पण ज्यांनी मात्र हे सत्य जाणलं, की माझ्या प्रत्येक 2 सेकंदामध्ये 2 म्हणजे सेकंदाच्या 2 अवस्थेमध्ये माझं चित्त विचलित होतं. हे चित्त विचलित न होऊ देणं. सुख-दुःख, जय-पराजय, यश-अपयश, स्तुती-निंदा हे जे लोक स्वभाव आहेत, या लोक स्वभावामध्ये ज्या आपलं चित्त जातं, त्यावेळेस आपल्या चित्ताची धारणा जर आपण स्थिर केली, उपेक्षा भावानं जर आपण राहिलो, तरच आपण स्वस्थ राहू शकतो. आता सगळं दुःखाचं सगळी अवस्था दूर झाली असं किस्सा गौतमीला वाटलं. सुखसंपन्न सगळं घर आहे. प्रेम करणारा पती आहे. नणंद सासू आता जाच करणारं ते थांबलेलं आहे. मुलाच्या रूपानं एक अतिशय सुंदर आणि एक सुखाची आणि आनंदाची अवस्था ती अनुभवावी लागली. आणि वर्षभराचा मुलगा झाला. दुडू पळू लागला आणि पळता तो त्याचं जे काही घरासमोरील जी बाग असते त्या बागेमध्ये गेला. खेळू लागला, इकडं-तिकडं बागडू लागला आणि त्या बागेमध्येच खेळता त्याला विषारी सापानं चावा घेतला. आणि हो म्हणता तो त्याचं शरीर सगळं काळवंडलं, त्याचं शरीर सगळं काळं झालं आणि तो गतप्राण झाला. आता काय करायचं? सगळ्यांनी टाहो फोडला. काय करणार आता? ज्याच्यामुळं सगळं जीवनामध्ये सुख आलं होतं, ते सुख आता हिरावलं. ज्याच्यामुळं सुखाचे दिवस पुन्हा आले होते. आता ते बाळच राहिलं नाही. ते कारणच राहिलं नाही. हे अतिशय मोठं दुःख किस्सा गौतमीच्या वाटेला. आणि मग सगळेच बाळाचे वडील, बाळाची आजी, त्याचे सगळे चुलते-मालते सगळे कुटुंबीय ओक्साबोक्शी रडू लागले. वंशाचा दिवा गेला. त्यांच्या लेखी काय? वंशाचा दिवा गेला त्यांच्या. कारण आता हे मोठ्या मुश्किलीनं आलं होतं. आता ते पण राहिलं नाही. पण सगळ्यामध्ये अवघड परिस्थिती कुणाची झाली तर ती किस्सा गौतमी. कारण हे नसताना जो छळ झाला, ज्या टोचण्या झाल्या, ज्या बोचण्या झाल्या, कुचकं बोलणं झालं होतं, याच्या आगमनाच्या वार्तेनच माझे दिवस पालटले होते. सुखाचे दिवस आले होते. आणि आता मात्र याच्या जाण्यानं अतिशय मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आणि मग वैद्य बोलवा, हे बोलवा, ते बोलवा, सगळे उपचार झाले. सगळ्यांनी सांगितलं,
की आता येणे नाही. पण आई आहे, आईचं हृदय आहे, माया आहे तिची. आत्ता तर जन्म झाला होता. असता तर पळू लागला होता. आता तर तो रांगू लागला होता, बोलू लागला होता, 2 शब्द बडबड करू लागला होता. आणि काळानं इतका मोठा आघात माझ्यावरच कसा टाकला? हे होणे नाही. तो फक्त मूर्छित झालेला आहे. हां, तो केवळ मूर्छित झालेला आहे. सापानं चावलेला आहे. त्याला फक्त विष त्याच्या अंगात भिनलेलं आहे. तो आता मेलेला नाही. तुम्ही वेडे झालात का काय? साप चावल्यानंतर प्रत्येक माणूस मरतोच का काय? आणि चला या वैद्याला बोलवा, त्या वैद्याला आणि ती त्याला गळायला लावली. आता तिला समजवायचं कसं? आता 2-3 माणसं आपल्या या 8-10 दिवसात गेले. कसं संपवायचं लोकांना? कसं समजवायचं? म्हणजे मोठ्या माणसांना सुद्धा समजत नाही, की गेलेला माणूस आता येणार नाही. पण दुःखामध्ये अनेक दिवस तो त्याच्यामध्ये. ही जी रिक्तता आहे, हे दुःख कशाचं आहे? हे रिक्ततेचं आहे. मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख हे मृत्यूचं आहे. ज्याच्यासोबत आपण 50 वर्ष आयुष्याची घातली, ज्याच्यासोबत आपण 60-70 वर्ष घातली, तो माणूस ज्यावेळेस निघून जातो, ते जे पोकळपण आहे, रिक्तता आहे, ही अतिशय मोठी जीवघेणी आहे. आणि म्हणून या रिक्ततेचं दुःख, हे जे स्कंद आपण म्हणतो, हे पंचस्कंदावरची पकड अतिशय मोठी आहे. म्हणजे स्वतःवरच्या पंचस्कंदावरची पकड आणि आपल्या जवळचे लोक आहेत, जे रक्तमांसाचे आपण ज्याला म्हणतो. त्या पंचस्कंदावरची जी पकड आहे, आपली तृष्णा आहे, ही अतिशय मोठी आहे. त्याचं जाणं आपल्यासाठी अतिशय मोठं दुःखद आहे. निर्वाणाचं जे दुःख आहे, ते पंचस्कंदाचं आहे. सिद्धार्थाला जरी निर्वाण प्राप्त झाली, तरी स्कंद आपण जे म्हणतो, गौतम बुद्धाचे जे स्कंद आहेत, ते स्कंद तसेच होते. पंचधातू तसेच होते. आणि म्हणून परिनिर्वाण परिनिर्वाण म्हणजे या स्कंदाचं विसर्जन आहे. निर्वाण प्राप्त झालेल्या माणसालाही करुणेच्या पोटी, भगवंताने आपल्याला माहित आहे की करुणेच्या पोटी हे दुःख नष्ट करण्यासाठी भगवंताने पुढचे 45 वर्षे जे स्कंद धारण केले होते, त्याचा उद्देश केवळ हाच होता, की करुणेच्या पोटी मी हे शरीर धारण केलेलं आहे. बंधू मात्र आपलं तसं नाही. आपण तृष्णेच्या पोटी हे स्कंद धारण केलेले आहे. पण आपल्याला मार्ग आहे. आपण जर उपेक्षा भावाने याच्यामध्ये जगलो, अष्टांगिक मार्गाच्या आचरण करून जर आपण हे जीवन जगलो, तर हे स्कंद इतरांच्या मदतीला, इतरांच्या सेवेसाठी, इतरांच्या कल्याणासाठी हे स्कंद वापरता आले पाहिजे. मी जे काही अन्न भोजन करतोय, जे काही मी खातोय, हे शरीराच्या पोषणासाठी आणि पोषण कशासाठी? तर लोकांच्या सेवेसाठी. तर या स्कंदाची पकड काही ढिली होऊ शकते. आणि मग किसा गौतमीचं दुःख मात्र अतिशय मोठं झालं. जी सुरक्षा निर्माण झाली होती, आता ती सुरक्षा जवळपास तिच्या मनामधून आता नष्ट झाली होती. पण नाही. मी या श्रावस्तीमधला मोठ्यातला मोठा वैद्य आणेल आणि माझ्या बाळाला दुरुस्त करेल. तिनं बाळ आपल्या छातीला लावलं आणि कुणाचं ऐकायला तयार नाही. आता सगळं सगळ्या गावामध्ये वार्ता कळाली, की किसा गौतमीचा मुलगा गेला, किसा गौतमीचा. सगळी गर्दी तिथं श्रावतीची जमली. बघू लागले, टाहो फोडू लागली ती. काय करणार? आणि मग अशामध्ये सगळ्यांनी तिला म्हटलं, की "किसा, असं रडू नको आता, वेड्यासारखा करू नको तू.
या बाळाला खरंच सापानं दंश केलेला आहे आणि आता तो त्याचं निधन झालंय. तो गेलेला आहे, आता तो परत येणार नाही. पण हिची भावना मात्र हे स्वीकारायला तयार नाही, की त्याचं निधन झालंय, त्याचा मृत्यू झालाय. आणि मग प्रत्येकानं सांगितलं, समजूत सांगितली. पण ती काही मानायला तयार नाही. मग एक माणूस आला, म्हातारा माणूस आला. "कृषा, आता अनेक वैद्यांनी तुला सांगितलेलं आहे, की असं-असं झालेलं आहे, हा मेलेला आहे, हा मृत झालेला, आता हा जिवंत होणार नाही. पण एक महावैद्य, महाभैषक श्रावस्तीमध्येच आहेत. महाभिषक, महाभैषज्य तुझ्या भाग्याची गोष्ट हीच आहे. तुझ्या चांगुलपणाची गोष्ट आहे, की एक महाभैषज्य, महावैद्य श्रावस्तीमध्येच आहे. आणि भूतलावर कधी ते अवतरत नाहीत, पण आता ते अवतरलेले आहेत आणि ते श्रावस्तीमध्ये आहेत. तू त्यांच्याकडे जा. झटकन उठली ती. तिला असं वाटलं, की माझ्या हाकेला कुणीतरी ओ दिलेला आहे. बाळ तर छातीला लावलेलंच होतं. तशीच उठली ती आणि श्रावस्तीच्या जेतवनाकडे ती धावू लागली. आता बाहेर जेतवनामध्ये बाहेर सगळे उपासक आहेत. जेतवनामध्ये भिक्षू बसलेले आहेत. बुद्धाचं प्रवचन चालू आहे. आणि मग तसंच ते बाळ, थंडगार पडलेलं बाळ, छातीला लावलेलं, बुद्धाच्या समोर जाऊन बसलं. आता बुद्धानं ओळखलं सगळं काय झालेलं आहे प्रकरण. भगवान, या माझ्या बाळाला सर्पदंश झालेला आहे आणि कृपा करून मी असं ऐकलेलं आहे, की तुम्ही महाबैसेचे आहात. महावैद्य आहेत. माझ्या बाळाला जिवंत करा. तर भगवान बुद्धानं पाहिलं, बाळ, मुली, हे बाळ तर आता याचं याचं हे मृत झालेलं आहे, याचं निधन झालेलं आहे. हो, मला माहीत आहे. पण तुम्ही तर भैष्यराज आहात, महावैद्य आहेत. या पृथ्वी तलावर कधीतरी तुम्ही अवतरता. तुम्ही त्याला जिवंत करू शकता. आता बुद्धानं ओळखलं, की ही आता जी मुलगी आहे, ही ऐकण्याच्या स्थितीमध्ये. बरं, ठीक आहे. तू असं कर, मी तुझ्या बाळाला जिवंत करतो. तिची चेतना पुन्हा बाहेर आली. उत्साह संचारला तिच्यामध्ये. तुझं बाळ जिवंत करतो म्हटल्या-म्हटल्या ती एकदम पुन्हा तिच्यामध्ये चैतन्य. भगवान, काय म्हणालात? मुली, तुझं बाळ हे मी जिवंत करून देतो. मला एवढंच कर, की या श्रावस्तीमध्ये जाऊन चिमूटभर मला मोहरीचे दाणे आणून दे. आणि झटकन ती उठली. चिमूटभर मोहरीचे दाणे? मी तर तुम्हाला गाडीवर आणून देते. पुढचं काय ऐकली नाही. ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. पण भगवान काय म्हणतात? पण अशा घरची आण, की ज्यांच्या घरी मृत्यू झाला नाही. जाता जाताच तिनं ते वाक्य ऐकलं.
जाताच कारण तिला आता ते तिथं थांबायची गरज नव्हती. अगदी चिमूटभर तिला मोहरी आणायचं एवढं तिनं ऐकलं होतं आणि जाता पण अशा घरची मोहरी आण, की ज्यांच्या घरी मृत्यू झाला. आणि ती वाऱ्यासारखी मग हे जेतवन विहार गावाच्या बाहेर होतं ते. जेतकुमारनं किंवा अनाथपिंडकानं बांधलं. वाऱ्यासारखी ती पळाली आणि मग पहिल्या घरी जाते. आता सगळ्यांना कळालंच होतं, की किसा गौतमीचा मुलगा वारलाय आणि मग ती घरामध्ये गेली एका घराच्या बाहेर म्हणते, की मला चिमूटभर मोहरी द्या. चिमूटभर काय मागते, हे थैलीभर घेऊन जा. आपल्याला माहित आहे उत्तर भारतामध्ये म्हणजे मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश किंवा राजस्थान ह्या सगळ्या उत्तर भारतामध्ये मोहरीचं पीक अतिशय मोठ्या प्रमाणात घेतात. मोहरीचंच तेल खातात ते. पण पिसा गौतमी म्हणते. पण मला एक सांगा तुमच्या घरी कोण वारलेलं आहे का? वेडी का खुळी आहेस तू? मोहरी मागायला आली की आमच्या दुःखामध्ये तू पुन्हा भर टाकण्यात आली. कोण म्हणतात? त्या घरातली माणसं. मोहरी घ्यायची असेल तर घे, नाही तर आमच्या घरात कोण मेलेला आहे हे कशाला विचारते? आमच्या घरात तर आमचे आजोबा वारलेत, आमचे वडील वारलेत. मग तुमच्या मोहरी मला नको. दुसऱ्या घरात जाते. मला चिमूटभर मोहरी द्या. माझ्या बाळाला दुरुस्त करायचंय, जिवंत करायचंय. काय वेडी का खुळी आहे तू? वेडी झाली का? असं एक घर, दुसरं घर, तिसरं घर. प्रत्येक घरामध्ये मोहरी मागते आणि दुसरा प्रश्न विचारते, की तुमच्या घरात कोणी मेलं तर नाही? आणि प्रत्येकाच्या घरातून येतं, की महिन्याभरापूर्वीच माझा नवरा गेला. 4 महिन्यापूर्वीच माझं दुसरं बाळ गेलं. वर्षभरापूर्वीच आमचे आजोबा गेले. 2 दिवसापूर्वीच आमचा तरुण मुलगा गेला. आणि प्रत्येक घरामध्ये उत्तर ऐकून मोहरी बाजूला पडल्या. मोहरीचा विचार किसा गौतमीच्या डोक्यातून हळू-हळू निघाला. आणि एक विचार मात्र सातत्यानं येत राहिला, की पहिल्या घरापासून या 100 घरापर्यंत कुणीही जिवंत नाही. देर-अबेर कधी ना कधी, कुणी ना कुणी प्रत्येक घरामध्ये वारलेलं आहे. माझं बाळच एकटं वारलेलं नाही. माझं बाळच सर्पदंशाने गेलं नाही, तर या 100 घरामध्ये प्रत्येक जण कुणी ना कुणी गेलेला आहे. वेगवेगळ्या कारणांना गेलेला आहे. वेगवेगळ्या वयाचा गेलेला आहे. वेगवेगळ्या स्त्री आणि पुरुष, बालक आणि वृद्ध, मूर्ख आणि पंडित हे सगळे वेगवेगळे माणसं असले, तरी त्यांच्यामध्ये मात्र हे सूत्र आहे, की कोणी ना कोणी कुठल्याही वयाचा असो, तो वारलेला आहे. तो मूर्त झालेला आहे. हे चिंतन म्हणा किंवा तिच्या वाट्याला जे उत्तर आले, त्या वाट्याच्या उत्तरामध्ये तिला ते संपर्क. आणि मग हे सत्य तिला कळालं. काय कळालं सत्य? की जन्माला आलेला माणूस, तो कुठल्याही वयाचा असो. आपण म्हणतो का नाही? जरेनं हा लोक घायाळ झालेला आहे. मृत्यूनं लोक हा घायाळ झालेला आहे. मृत्यू हा या मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. जो जन्माला येतो, तो मृत पावतो.
जो जन्माला येतो तो म्हातारा होतो. म्हातारपण हे दुःख आहे, परंतु त्याच्याही पेक्षा मोठं दुःख हे मृत्यूचं आहे. आणि ही सत्यता मग तिला कळाली. जाता-जाता तिनं स्मशानामध्ये त्या मुलाला पुरलं आणि मग ती बुद्धाकडे गेली. बुद्ध आता बसलेलेच आहेत. मुली आणली, मोहरी आणली का? आता किस्सा गौतमीचं उत्तर अतिशय मोलाचं आहे. किस्सा गौतमी काय म्हणते? भगवान मोहरी तर आली आली नाही, पण माझी चेतना आली. काय म्हणते ती? भगवान मोहरीत आली नाही, पण माझी चेतना आली. बंधू आणि भगिनीनो, हे जे चित्त विचलित झालेली अवस्था असते, ते कुणाचं ऐकत नाही, कुणाचं मानत नाही. हे हृदयामध्ये जे शल्य आहे रिक्ततेचं, की तो निघून गेलेला आहे. आता माझं कसं होईल? माझी सुरक्षा कशी होईल? काय होईल? किस्सा गौतमीला हे अतिशय मोठं दुःख होतं, की ज्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये सुखाची अवस्था आली आणि आनंदाची आणि प्रसन्नतेची अवस्था. ज्याच्यामुळं माझी सुरक्षितता सुरक्षित झाली होती. आता तेच बाळ जर नष्ट झालं, तर माझ्या सुखाचं काय? माझ्या सुरक्षिततेचं काय? माझ्या आनंदाचं काय? पण सत्यता हीच आहे, की जगातला प्रत्येक माणूस जन्मलेला अ, आज किंवा उद्या मरेल, पण त्याला मरायचंच आहे. हे सत्य मला भगवन कळालं. हे चेतना हे अ, ही जागृती माझ्यामध्ये आली. आणि म्हणून तुम्ही मला मोहरी आणण्यासाठी पाठवलं. मोहरी तर मिळाल्या नाहीत, परंतु माझी जी चेतना मी हरवलेली होती, ती चेतना पुन्हा मला मिळाली. आणि म्हणून भगवान आता काय करा? आता मला दुसरा कुठलाच मार्ग नाही. कुठं जाऊ आता मी? जे होतं तेच नाही आता तर मी कुठं जाऊ? मग आता मला तुम्ही मी तुमच्याकडे शरणागत आहे. कृपा करून मला तुम्ही भिक्षुनी करा. मग भिक्षुनी दीक्षा द्या. आणि म्हणून मग भगवंताने मग खूप चांगला उपदेश केला अनित्यतेचा. पहिल्यांदा आली त्यावेळेस ती बेहोश होती. दुःखामध्ये अगदी बेहोश होती ती. आणि त्या प्रसंगात काही जर सांगितलं असतं, तर किस्सा गौतमीच्या त्या हृदयामध्ये ते गेलं नसतं, ते मुरलं नसतं. आणि म्हणून बुद्धाने एक गाथा म्हटली बघा. ती गाथाच आहे. खूप चांगली गाथा आहे ती. पुफ्फानी हेव पची नित्तं व्यासत्त मनसं नरं सुत्तुं गामं महाओघ मच्चू आदाय गच्छन्ति. ही गाथा भगवंत दुसऱ्यांदा ज्यावेळेस मोहरीचा सगळा तो गावभर फिरल्यानंतर जी दुसऱ्यांदा परत आली त्यावेळेस ही गाथा भगवान बुद्ध म्हणतात. आता त्याचा अर्थ काय? पुत्र, पशु आणि धन. पुत्र म्हणजे पुत्र आपली इस्टेट आहे. आपला वारस आहे कोणतरी. पुत्र. पशु, पशु म्हणजे त्या काळातले जे काही तुमची धनसंपत्ती आहे. पशु, धन आणि पुत्र यांच्यामध्ये लिप्त आसक्त जणांना
मृत्यू तशीच वाहून घेऊन जाते, ज्या पद्धतीनं रात्री गहन झोपण्यामध्ये जे गाढ झोपलेले लोक आहेत, त्या गाढ झोपलेल्या लोकांना रात्री ज्या पद्धतीनं पूर येतो, त्या पुरामध्ये गावच्या गाव झोपलेलं सगळं पुरामध्ये जसं वाहून घेऊन जातं, तशाच पद्धतीनं मृत्यू काय करतो? पुत्र, धन आणि पशूंना अशाच पद्धतीने जे आसक्त आहेत लोकं, त्या आसक्त लोकांना दुःख असंच आपल्याला वाहून घेऊन ही धम्मपदातली गाथा आहे. खूप चांगली गाथा आहे ती. आपण जर त्याचं ते धम्मपदातलं चित्र पाहिलं, तर भगवान उंच असं टेकडीवर आहेत आणि खाली सगळे माणसं वाहत जात आहेत. तर पुत्राची आसक्ती, धनाची आसक्ती आणि संपत्ती, पशु म्हणजे संपत्तीची आसक्ती, मनुष्य मात्राला अशाच पद्धतीनं वाहून घेऊन जाते दुःखामध्ये, ज्या पद्धतीनं रात्री अंधकारामध्ये खूप पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये सगळं गावच्या गाव जसं वाहून जातं, तशा पद्धतीनं आपल्याला दुःख किस्सा गौतमी आपल्याला घेऊन जातं. अशी गाथा म्हणतात. पुढं पुढची गाथा तर मी असं हे म्हणणार आहे. परंतु जे कोणी या सगळ्या मोहमयी झोपेमधून जे जागृत होतात, आपल्यामध्ये जे काही अनित्यतेची धारण करतात, दुःखाबद्दलचं अतिशय मोठं साक्षात्कार करतात, दुःखाची जाणीव ठेवतात. असे लोकं त्यांचं दुःख जे आहे, ते जन्म-जन्मांतराचं दुःख निघून जातं आणि म्हणून अनित्य बोध जागणं आपल्यामध्ये. आपण जिवंत आहोत, आपण सजीव आहोत. आपण सगळ्या आपल्या क्रिया व चलन-वलन चालू आहेत. सगळं आपण खूप आनंदामध्ये आहोत. परंतु बंधू आणि भगिनींनो, या जगाचा अनित्य बोध जर आपण जागृत ठेवला नाही, तर दुःख आपल्याला तसंच घेऊन जातं जसं नदीला पूर आला, नदीच्या पुरामध्ये गावच्या गाव वाहून जातात, लोकं झोपलेले असतात. तसं आपण जर झोपेमध्ये राहिलो, अ, जागृतीहीन राहिलो, बेहोश राहिलो, तर आपल्याला दुःख असंच घेऊन जातं आणि आपल्याला अतिशय दुःख अतिरेक होतो. ही भगवंताची शिकवण आहे. आणि म्हणून असं म्हणतात, की 100 वर्ष असे अजागृतीमध्ये जीवन जगण्यापेक्षा 100 वर्ष असे बेहोशीमध्ये आणि अजागृतीमध्ये जीवन जगण्यापेक्षा सत्याचा साक्षात्कार करून एक दिवस जरी आपण जगलो, तरी ते सर्वश्रेष्ठ जीवन आहे, ते परमजीवन. अशा प्रकारचे शिकवण भगवान बुद्ध देतात आणि मग किस्सा गौतमी तिला साक्षात्कार होतो असं म्हणतात आणि त्याची शिकवण आणि तिचा स्वतःचा अनुभव आणि बुद्धाच्या शिकवणीनं असं म्हणतात, की किस्सा गौतमी दुःखाच्या स्वभावाला तिनं जाणलं. दुःखाचं अस्तित्व जाणलं. तिचा अनुभव घेतला, अनित्यतेचा अनुभव घेतला आणि त्याच्यातून मुक्ततेचा सुद्धा अनुभव घेतला. आणि त्या भगवान बुद्धाच्या या शिकवणीतून जन्म घेतलेला मनुष्य प्राणी अ, कोणी आज मरेल, कोणी उद्या मरेल, कोणी परवा मरणार आहे. पण कोणी ना कोणी, कधी ना कधी तो मरणार आहे. ही शिकवण तिला अतिशय मोठी सत्य प्राप्त झालं आणि असं म्हणतात, की ती श्रोतापन्न झाली. दुसऱ्या भेटीमध्येच. मग आता प्रवज्या झाली तिची, भिक्षुणी झाली ती. भिक्षुणी झाल्यानंतर मग प्रजापती गौतमी दीक्षा दिली आणि नंतर मग बुद्धाला वंदन केलं, प्रणिपात केला आणि मग ती निघून गेली. आता पुढं मग असं म्हणतात, की मग जसं पटाचार अगोदरच भिक्षुणी झालेली होती. पटाचारानं खूप मोठं आपल्याला माहीत आहे, की ज्या अशा दुःखित, पीडित महिला आहेत, ज्यांना पुत्र होत नाही, ज्यांना मूल होत नाही, ज्यांच्या घरी पती त्रास देतो, ज्यांच्या घरी कौटुंबिक अ, त्रास होतो. अशा अनेक वेगवेगळ्या कारणांनी ज्या काही महिला पीडित झाल्या होत्या, त्याच्यावर पटाचारानं खूप मोठं काम केलं होतं. अनेक महिलांना त्यांनी दीक्षा दिली होती. आता किस्सा गौतमी पण त्याच्यामध्ये आली आणि म्हणून किस्सा गौतमी पण खूप मोठं काम केलं आणि ज्या दुःख पीडित महिला आहेत, ज्या दुःखामध्ये ग्रासलेल्या आहेत,
अशा पद्धतीनं महिलांच्या मुक्तीसाठी, महिलांच्या दुःख निवारणासाठी किस्सा गौतमीनं अतिशय मोठं तिनं काम केलं. आता पुढं ते मग बाकीच्या ज्या काही दुसऱ्या महिला आहेत, उपासिका आहेत, त्यांना ती शिकवण देऊ लागली. त्यांच्यामध्ये भगवान बुद्धाचं जे महत्त्व आहे, धम्माचं महत्त्व आहे, अनित्यतेचं जे आहे किंवा दुःखाची कारणं आहेत, या सगळ्याचा ती उपदेश करू लागली. आणि हे जे तृष्णा आहे, या तृष्णेच्या खातर आपल्याला जे दुःख निर्माण होतं, त्या तृष्णेला आपल्याला कशा पद्धतीनं नष्ट करता येईल, असा उपदेश दिला. आणि मग भगवंताबद्दलची कृतज्ञता, की ज्या भगवंताच्या शिकवणीमुळं माझं अपार दुःख, जे हिमालयासारखं दुःख माझ्या हृदयावर आलेलं होतं, ते दुःख मी कसं नष्ट केलं. आणि म्हणून बुद्धाबद्दलची अतिशय अ, कृतज्ञता तिनं व्यक्त केली. आणि म्हणून अशा प्रकारचे कल्याण मित्र सगळ्यांनाच मिळो. अशा प्रकारचा कल्याणकारी मार्ग सगळ्यांनाच मिळो आणि अशा प्रकारच्या मुक्तीची प्रेरणा सगळ्यांनाच मिळो, अशा प्रकारचं तिनं अतिशय मोठं केलं. आता थेरी गाथामध्ये काही विशेषतः किस्सा गौतमीच्या काही गाथा आलेल्या आहेत. तिनं असं म्हटलेलं आहे, म्हणजे 213 पासूनच्या पुढच्या 23 पर्यंतच्या गाथा आहेत त्या. मला ज्या महत्त्वाच्या आहेत ते मी या ठिकाणी सांगेन. त्या गाथेमध्ये किस्सा गौतमी म्हणते, की या सगळ्या लोकांना लोकांना म्हणजे जगाला बुद्धासारख्या कल्याण मित्राची गरज आहे. आणि आपण आपल्यासारखे सगळे जे लोक आहेत, हे हे जे कल्याणकारी पुरुष आहेत, त्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. त्यांच्या सत्संगामध्ये आपण राहिलं पाहिजे. मूर्ख असतील किंवा पंडित असतील, सर्वांनीच बुद्धाच्या या कल्याणकारी मार्गावर आणि त्यांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. या कल्याणकारी कल्याण मित्रांची आपण सेवा केली पाहिजे. त्यांचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि या सत्पुरुषाच्या सेवेमध्ये आपण जर राहिलो, तर आपली दुःखमुक्ती आपण साधू शकतो. या कल्याण मित्रांच्या सोबतीमध्ये आपण राहिलो, सत्पुरुषांच्या सोबत राहिलो, तर आपल्याला 4 आर्य सत्याचं ज्ञान प्राप्त होतं. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोध प्रतिपदा मार्ग. याचं आपल्याला काय होतं? ज्ञान प्राप्त होतं, त्याचा त्याचा आपल्याला लाभ होतो. आणि मग कौटुंबिक काही मुद्दे आलेले त्याच्यात. कौटुंबिक मुद्दे हेच आहेत, की आपण जे घरामध्ये राहतो, त्या घरामध्ये अ, जन्म घेणं, म्हणजे मुलांचा जन्म देणं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांचं सगळं लालन-पालन करणं आणि ज्या दिवशी त्यांचा मृत्यू होतो, त्या दिवशी मात्र खूप मोठं दुःख आपल्याला वाटेल. तर अशा मार्गाला जायचंच का? अशा प्रकारची एक गाथा त्याच्यामध्ये आलेली आहे. काही सुकुमारिया विष खातात, त्यांना मुलं होत नाहीत, गर्भ मध्येच अडकला जातो. अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांना अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून हे जी विपत्ती आपल्या येते, आपल्या जीवनात विपत्ती येते, त्याच्यापासून आपल्याला दूर जाता आलं पाहिजे. आणि मग पटाचाराचं ती उदाहरण सांगते. हे ती गाथा 218वी आहे. पटाचाराचं उदाहरण सांगताना, उपदेश देताना ती म्हणते, की अशीच एक तरुणी होती. कुमार्गावर गेली ती. हं, पतीसोबत निघून गेली, पळून गेली घरातून. पतीसोबत राहिले, मुलं झाले. पतीला सापानं चावलं. मुलांना पक्ष्यानं घेतलं, नदीनं वाहून घेऊन गेलं. इकडे आई-वडील आणि भाऊ पावसामध्ये ते छत पडल्यामुळे ते सगळे मरून गेले. आणि म्हणून या दुःखाला परिसीमा नाही. अशा या सगळ्या दुःखातून आपल्याला जर कोणी मुक्त करत असेल, तर ते भगवान कल्याण मित्राच्या भूमिकेमध्ये आहे. आणि मग अशी गाथा म्हणत असताना स्मशानामध्ये अ, या
जे अनेक पुत्रांचे म्हणजे विशेषतः आईंनाच त्यांनी उपदेश केलेला आहे, की स्मशानामध्ये अनेक पुत्रांचं या ठिकाणी काय केलेलं आहे, अ, जळताना पाहिलेलं आहे. मग त्यांचं मांस इथं जळताना आपण पाहिलेलं आहे. ह्या सगळ्या गाथा असं म्हणत असतात. पण अहो, अहो आश्चर्य! या सगळ्या अवस्थेमध्ये, या दुःखाच्या परिस्थितीमध्ये मी मात्र निर्वाणाची अवस्था प्राप्त केलेली आहे. संपूर्ण दुःखमुक्तीची मी अवस्था प्राप्त केलेली आहे. मी आता मृत्यूच्या पुढे गेलेली आहे. मी अमृतपद प्राप्त केलेलं आहे. ही 221वी गाथा. आणि म्हणून हे जो अमर्त्य मार्ग आहे, अष्टांगिक मार्गाचं हे जे अमर होणारा जो मार्ग आहे, मी त्याचा अभ्यास केलेला आहे. मी निर्वाणाचा साक्षात्कार प्राप्त केलेला आहे आणि मी स्वतःला धम्मामध्ये पाहिलेलं आहे. धम्माच्या आरशामध्ये मी स्वतःला पाहिलेलं आहे, अशी 222वी गाथा. आणि आज माझ्यातून दुःखाचा जो तीर आहे, जो बाण आहे, तो मी पूर्णपणे काढून टाकलेला आहे आणि मी आज अतिशय दुःखमुक्त आहे. आता माझे सगळे कर्तव्य पूर्ण झालेले आहेत. मी सगळ्या बंधनांचा मी त्या ठिकाणी क्षय केलेला आहे. आता माझं चित्त आणि मी विमुक्त झालेलो आहे. अशी मी कृशा गौतमी भिक्षुनी सांगते. अशा प्रकारच्या 213 ते 223 या 10 गाथामध्ये कृशा गौतमीनं सगळं आपलं सांगितलं. अशा प्रकारे दुःख अतिशय मोठं तिच्या वाट्याला आलं. ज्याच्यामुळं सुखाचे आगमन झालं होतं, त्या सुखातून तिला अतिशय मोठं परत जावं लागलं. दुःखाच्या दरीमध्ये तिला कोसळावं लागलं. वेडीपिछी झाली आणि बुद्धासारखा माणूस जर तिच्या जीवनामध्ये आला नसता, बुद्धासारखा कल्याणकारी पुरुष, महापुरुष या जगामध्ये बुद्धाचं येणं हे अतिशय मोठं दुर्लभ आहे. आपण म्हणतो का नाही? बुद्धाचं या जगामध्ये असणं अतिशय मोठं दुर्लभ आहे. बुद्धाचा सधम्म ऐकणं हे अतिशय मोठं दुर्लभ आहे. बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून या जगाला दुःख मुक्तीचं जन्म दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, आजारपण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, प्रियांचा वियोग दुःखमय आहे, अप्रियांचा संयोग दुःखमय आहे. आणि माझ्यासारखं झालं नाही, माझ्या मनासारखं झालं नाही, तरी दुःख आहे. ज्याला असमाधान म्हणतो, असमाधानाचं दुःख आहे. अशा अनेक गोष्टींनी जे दुःख निर्माण होतं, त्या दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे बुद्धाचा धम्म आहे. आणि म्हणून किस्सा गौतमीने जे सांगितलं, की मला या बुद्धाच्या सानिध्यामध्ये जो कल्याणाचा मार्ग भेटला, जो कल्याण मित्र मला भेटला, तसा कल्याण मित्र, या जगाचा कल्याण मित्र सगळ्यांना दुःखमुक्तीची वाट दाखवेल. आणि म्हणून बंधू आणि बहिणींनो, हा कल्याण मित्र कोण आहे? हा कल्याणाचा मार्ग सांगणारा कोण आहे? आजच्या काळामध्ये संघ हा कल्याण मित्राची भूमिका पार पाडतो. संघामध्ये अनेक लोक जे आहेत, सहाय्यक आहेत, मित्र आहेत, धम्मचारी आहेत. या सगळ्यांच्या सहवासातून आपल्याला दुःख कमी करता येतं. आपण जाऊन जर विचारपूस केली, आपण जाऊन त्यांचं दुःख जर आपण सोबत घेतलं, आपला सहवास सुद्धा लोकांच्या दुःखमुक्तीचं कारण ठरू शकतं. आणि म्हणून आजच्या प्रसंगी कल्याण मित्रता म्हणजे संघ होय, हे जर आपल्याला लक्षात आलं. दुःख मुक्तीचा मार्ग कुठला आहे? तर धम्म आहे, अष्टांगिक मार्ग. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कलेक्टिव्ह वर्क जर आपण करू लागलो, कलेक्टिव्ह कर्म आपण करू लागलो, एकत्रित येऊन जर आपण हे सगळं करू लागलो, तर लोकांचे जे दुःख आहे हे नष्ट होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की आपण जे धम्म आचरण करतो, आपण जे धम्म शिकतो, त्याचं आपल्याला व्यवहारामध्ये उतरता आलं पाहिजे. या सर्वसामान्य घटना आहेत. आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू या जगाचा अविभाज्य घटक आहे. या जगामध्ये नित्य नियमाने घडणाऱ्या गोष्टी आहेत. ते माझ्याही जीवनामध्ये, माझ्याही घरामध्ये होऊ शकतात. ही स्पष्टता मात्र आपल्याला, जसं आपण घरामध्ये दिवा सदवतीत दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो.
ही ज्ञानाची ज्योत आपल्या हृदयामध्ये आपण सातत्यानं तेवत ठेवली पाहिजे, की जे दुःख या जगाचा अस्थायी भाव आहे, तो माझ्याही घरामध्ये येऊ शकतो. किस्सा गौतमीच्या बाबतीत घडलं, पटाचाराच्या बाबतीत घडलं, हे माझ्याही बाबतीत घडू शकतं. ही जर आपण जागृती ठेवली, हा होश आपण जर ठेवला, हा बोध जर आपण ठेवला, तर येणारं जे काही दुःख आहे, त्या दुःखाची मात्रा आपण कमी करू शकतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.